1929 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले? 1929 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्षपद जवाहरलाल नेहरू यांनी भूषवले. 1929 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले? 1929 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्षपद जवाहरलाल नेहरू यांनी भूषवले. विधानसभेत बॉम्ब फेकण्यात भगतसिंग यांच्यासोबत कोण होते? विधानसभेत बॉम्ब फेकण्यात भगतसिंग यांच्यासोबत बटुकेश्वर दत्त हे होते. विधानसभेत बॉम्ब फेकण्यात भगतसिंग यांच्यासोबत कोण होते? विधानसभेत बॉम्ब फेकण्यात भगतसिंग यांच्यासोबत बटुकेश्वर दत्त हे होते. मुस्लिम लीगने प्रथम भारताच्या फाळणीची मागणी केव्हा केली? मुस्लिम लीगने प्रथम भारताच्या फाळणीची मागणी 1940 साली केली. मुस्लिम लीगने प्रथम भारताच्या फाळणीची मागणी केव्हा केली? मुस्लिम लीगने प्रथम भारताच्या फाळणीची मागणी 1940 मध्ये केली. राष्ट्रकुल मासिक कोणी प्रकाशित केले? राष्ट्रकुल मासिक ॲनी बेझंट यांनी प्रकाशित केले. राष्ट्रकुल मासिक कोणी प्रकाशित केले? राष्ट्रकुल मासिक ॲनी बेझंट यांनी प्रकाशित केले. कोणत्या भारतीयाला अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आहे? अमर्त्य सेन या भारतीयाला अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आहे. कोणत्या भारतीयाला अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आहे? अमर्त्य सेन या भारतीयाला अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आहे. 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा कोणाच्या प्रयत्नाने बनला होता? 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नातून बनला होता. 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा कोणाच्या प्रयत्नातून बनला होता? 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नाने बनला होता. नोव्हेंबर 1858 मध्ये झालेल्या दरबारात लॉर्ड कॅनिंगने भारतातील राजवटीची घोषणा कोठे केली? नोव्हेंबर 1858 मध्ये झालेल्या दरबारात लॉर्ड कॅनिंगने भारतातील राजवटीची घोषणा अलाहाबाद येथे झालेल्या न्यायालयात केली होती. नोव्हेंबर 1858 मध्ये झालेल्या दरबारात लॉर्ड कॅनिंगने भारतातील राजवटीची घोषणा कोठे केली? नोव्हेंबर 1858 मध्ये झालेल्या दरबारात लॉर्ड कॅनिंगने भारतातील राजवटीची घोषणा अलाहाबाद येथे झालेल्या न्यायालयात केली. कोणत्या राज्याच्या शासकाने प्रथम लॉर्ड वेलस्लीशी सहयोगी युती केली होती? हैदराबादचा निजाम या शासकाने प्रथम लॉर्ड वेलस्लीशी सहयोगी युती केली होती. कोणत्या राज्याच्या शासकाने प्रथम लॉर्ड वेलस्लीशी सहयोगी युती केली होती? हैदराबादचा निजाम या शासकाने प्रथम लॉर्ड वेलस्लीशी सहयोगी युती केली होती. भारतातील सर्वात मोठी जमात कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी जमात गोंड आहे. भारतातील सर्वात मोठी जमात कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी जमात गोंड आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा ॲनी बेझंट या होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा ॲनी बेझंट या होत्या. शहीद ए आझम म्हणून कोणाला ओळखले जाते? शहीद ए आझम म्हणून भगतसिंग यांना ओळखले जाते. शहीद ए आझम म्हणून कोणाला ओळखले जाते? शहीद ए आझम म्हणून भगतसिंग यांना ओळखले जाते. भारताची विभागणी कोणत्या योजनेनुसार झाली? भारताची विभागणी माउंटबॅटन योजनेतून झाली. भारताची विभागणी कोणत्या योजनेनुसार झाली? भारताची विभागणी माउंटबॅटन योजनेनुसार झाली. जनरल रेजिनाल्ड डायरची हत्या कोणी केली? जनरल रेजिनाल्ड डायरची हत्या उधम सिंग यांनी केली. जनरल रेजिनाल्ड डायरची हत्या कोणी केली? जनरल रेजिनाल्ड डायरची हत्या उधम सिंग यांनी केली. बंगालची फाळणी केव्हा व कोणी केली? बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये केली. बंगालची फाळणी केव्हा व कोणी केली? बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये केली. पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते? पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष जी. मावळणकर हे होते. पहिला लोकसभा अध्यक्ष कोण होते? पहिले लोकसभा अध्यक्ष जी. मावळणकर हे होते. संविधान सभेची हंगामी अध्यक्ष कोण निवडले गेले? संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा हे निवडले गेले. संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण निवडले गेले? संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा हे निवडले गेले. मोहिनी अट्टम आणि कथकली नृत्यशैली कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मोहिनी अट्टम आणि कथकली नृत्यशैली केरळ या राज्याशी संबंधित आहे. मोहिनी अट्टम आणि कथकली नृत्यशैली कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मोहिनी अट्टम आणि कथकली नृत्यशैली केरळ या राज्याशी संबंधित आहे. भरतनाट्यम नृत्यशैली कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भरतनाट्यम नृत्यशैली तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. भरतनाट्यम नृत्यशैली कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भरतनाट्यम नृत्यशैली तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. केशराचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? केशराचे सर्वाधिक उत्पन्न जम्मू आणि काश्मीर या राज्यात होते. केशराचे सर्वाधिक उत्पन्न कोणत्या राज्यात होते? केशराचे सर्वाधिक उत्पादन जम्मू आणि काश्मीर या राज्यात होते. भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला? भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प दामोदर नदीवर बांधण्यात आला.
भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला? भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प दामोदर नदीवर बांधण्यात आला. भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला? भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प दामोदर नदीवर बांधण्यात आला. भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला? भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प दामोदर नदीवर बांधण्यात आला. भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला? भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प दामोदर नदीवर बांधण्यात आला. केशराचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? केशराचे सर्वाधिक उत्पादन जम्मू आणि काश्मीर या राज्यात होते. केशराचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? केशराचे सर्वाधिक उत्पादन जम्मू आणि काश्मीर या राज्यात होते. भरतनाट्यम नृत्यशैली कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भरतनाट्यम नृत्यशैली तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. भरतनाट्यम नृत्यशैली कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भरतनाट्यम नृत्यशैली तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. मोहिनी अट्टम आणि कथकली नृत्यशैली कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मोहिनी अट्टम आणि कथकली नृत्यशैली केरळ या राज्याशी संबंधित आहे. मोहिनी अट्टम आणि कथकली नृत्यशैली कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मोहिनी अट्टम आणि कथकली नृत्यशैली केरळ या राज्याशी संबंधित आहे. संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण निवडले गेले? संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा हे निवडले गेले. संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोण निवडले गेले? संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा हे निवडले गेले. पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते? पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष जी.व्ही. मावळणकर हे होते. पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते? पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष जी.व्ही. मावळणकर हे होते. बंगालची फाळणी केव्हा व कोणी केली? बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये केली. बंगालची फाळणी केव्हा व कोणी केली? बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये केली. जनरल रेजिनाल्ड डायरची हत्या कोणी केली? जनरल रेजिनाल्ड डायरची हत्या सरदार उधम सिंग यांनी केली. जनरल रेजिनाल्ड डायरची हत्या कोणी केली? जनरल रेजिनाल्ड डायरची हत्या सरदार उधम सिंग यांनी केली. भारताची विभागणी कोणत्या योजनेनुसार झाली? भारताची विभागणी माउंटबॅटन योजनेनुसार झाली. भारताची विभागणी कोणत्या योजनेनुसार झाली? भारताची विभागणी माउंटबॅटन योजनेनुसार झाली. शहीद ए आझम म्हणून कोणाला ओळखले जाते? शहीद ए आझम म्हणून भगतसिंग यांना ओळखले जाते. शहीद ए आझम म्हणून कोणाला ओळखले जाते? शहीद ए आझम म्हणून भगतसिंग यांना ओळखले जाते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा ॲनी बेझंट या होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा ॲनी बेझंट या होत्या. भारतातील सर्वात मोठी जमात कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी जमात गोंड आहे. भारतातील सर्वात मोठी जमात कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी जमात गोंड आहे. कोणत्या राज्याच्या शासकाने प्रथम लॉर्ड वेलस्लीशी सहयोगी युती केली होती? हैदराबादचा निजाम या राजाने प्रथम लॉर्ड वेलस्लीशी सहयोगी युती केली होती. कोणत्या राज्याच्या शासकाने प्रथम लॉर्ड वेलस्लीशी सहयोगी युती केली होती? हैदराबादचा निजाम या राजाने प्रथम लॉर्ड वेलस्लीशी सहयोगी युती केली होती. नोव्हेंबर 1858 मध्ये झालेल्या दरबारात लॉर्ड कॅनिंगने भारतातील राजवटीची घोषणा कोठे केली? नोव्हेंबर 1858 मध्ये झालेल्या दरबारात लॉर्ड कॅनिंगने भारतातील राजवटीची घोषणा अलाहाबाद येथे झालेल्या न्यायालयात केली. नोव्हेंबर 1858 मध्ये झालेल्या दरबारात लॉर्ड कॅनिंगने भारतातील राजवटीची घोषणा कोठे केली होती? नोव्हेंबर 1858 मध्ये झालेल्या दरबारात लॉर्ड कॅनिंगने भारतातील राजवटीची घोषणा अलाहाबाद येथे झालेल्या न्यायालयात केली. 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा कोणाच्या प्रयत्नाने बनला होता? 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नातून बनला होता. 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा कोणाच्या प्रयत्नाने बनला होता? 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नातून बनला होता. कोणत्या भारतीयाला अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आहे? अमर्त्य सेन या भारतीयाला अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आहे. कोणत्या भारतीयाला अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आहे? अमर्त्य सेन या भारतीयाला अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आहे. राष्ट्रकुल मासिक कोणी प्रकाशित केले? राष्ट्रकुल मासिक ॲनी बेझंट यांनी प्रकाशित केले. राष्ट्रकुल मासिक कोणी प्रकाशित केले? राष्ट्रकुल मासिक ॲनी बेझंट यांनी प्रकाशित केले. मुस्लिम लीगने प्रथम भारताच्या फाळणीची मागणी केव्हा केली? मुस्लिम लीगने प्रथम भारताच्या फाळणीची मागणी 1940 मध्ये केली. मुस्लिम लीगने प्रथम भारताच्या फाळणीची मागणी केव्हा केली? मुस्लिम लीगने प्रथम भारताच्या फाळणीची मागणी 1940 मध्ये केली. विधानसभेत बॉम्ब फेकण्यात भगतसिंग यांच्यासोबत कोण होते? विधानसभेत बॉम्ब फेकण्यात भगतसिंग यांच्यासोबत बटुकेश्वर दत्त हे होते. विधानसभेत बॉम्ब फेकण्यात भगतसिंग यांच्यासोबत कोण होते? विधानसभेत बॉम्ब फेकण्यात भगतसिंग यांच्यासोबत बटुकेश्वर दत्त हे होते. 1929 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले? 1929 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्षपद जवाहरलाल नेहरू यांनी भूषवले. 1929 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले? 1929 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्षपद जवाहरलाल नेहरू यांनी भूषवले.